डिझेल ब्रँड आहे बघा, नवीन नवीन बाहेरचे ब्रँड आहे बघा, दिसताना कूल दिसतंय. माझ्या गर्लफ्रेंडवर नजर नाही टाकायची. मग बिचारी टकली झाली नजर लावून लावून. नरका सुरू वाटतोय ना. आणि आपले सबस्क्रायबर सांगतायत की जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती खूप खराब दिसते. तर मित्रांनो, एक तुम्हाला सेटिंग करावी लागणार आहे. युट्यूबची सेटिंग आहे, ती सेटिंग केल्यानंतर तुम्हाला एकदम व्हिडिओ एकदम HD क्वालिटी मध्ये दिसणार आहे. सेटिंग कोणती आहे पहा मित्रांनो. हा आता आपला व्हिडिओ आहे, पार्ट 1 आहे मुंबईचा. आम्ही गेलो मुंबईला, हा पार्ट 1 आहे. आणि ह्याची क्वालिटी तुम्हाला चांगली करायची असेल तर काय करावं लागणार, सेटिंग वर क्लिक करा. ते जे आयकॉन दिसतं सेटिंग त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर क्वालिटीवर जा, क्लिक करा. क्वालिटीवर जाऊन क्लिक केल्यानंतर ऍडव्हान्स मध्ये जा. ऍडव्हान्स वर गेला क्लिक करा, ऍडव्हान्स मध्ये जा. ही पिक्सल मध्ये व्हिडिओची क्वालिटी आहे 144, 240, 360 पिक्सल. तुम्ही ना 720 म्हणजे 720 पिक्सल वर केलात ना तर तुम्हाला क्वालिटी खूप चांगली दिसेल. आता मी 720 वर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आलो व्हिडिओवर. ठीक आहे, व्हिडिओ प्ले करा बघा. आता तुम्हाला चांगले हे बघा झाली, क्लिअर क्लीन दिसते असं आहे. तर मित्रांनो, केलात ना सेटिंग, ही सेटिंग केल्यानंतर तुम्ही आपल्या ते व्हिडिओचा HD मध्ये आनंद लुटू शकता. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या देवबाग रॉकस्टार युट्यूब चॅनल. मित्रांनो, कसे आहात, मजेत ना. आणि हा आपला आपुलकीचा प्रश्न मित्रांनो, व्हिडिओ बघताय ना बघा. आणि जेणे कोणी मुंबईचा पार्ट 1 बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा, कारण पार्ट 1 बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात येईल. म्हणजे एवढा काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे हा व्हिडिओ, पण एक आयडिया येईल आणि एक मजा येईल की पार्ट 2 मध्ये काय होणार आहे ते. ठीक आहे, ज्याने कोणी बघितला नसेल तर पार्ट 1 नक्की जाऊन बघा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे आणि आय बटन मध्ये ती तुम्हाला लिंक शो होईल. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आहोत परळ येथे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, जर आपल्याला मुंबईच्या इकडे काय माहिती नसेल तर आपल्याला फिरायला तेवढी काय मजा येत नाही. आम्हाला तर एवढं काही माहिती नाही, म्हणून आमचा जयेशचा मामा आम्हाला आता फिरायला घेऊन जाणार आहे. कुठे तर ह्या व्हिडिओ मध्ये बघा. चला मग भेटूया याच व्हिडिओ मध्ये. व्हिडिओला लाईक करून ठेवा. आणि मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, जी मी आता गोष्ट नोटीस केली मित्रांनो, मी एवढा इंट्रो आता मारला, पण बघा तो जो भाऊ आहे तो कार घेऊन आलाय. माझा इंट्रो होईपर्यंत भाऊने एकदा सुद्धा हॉर्न वाजवला नाही. नाहीतर मुंबईमध्ये तुम्हाला माहितीये चालूच असतं. माहितीये मुंबई गर्दीचं ठिकाण आहे, पण एवढी घाई. पण ह्या भाऊला खरोखर मनापासून सॅल्यूट आहे. आमचा इंट्रो होईपर्यंत भाई तर तुम्हाला काय वाटलं, आमचे मुंबईमध्ये वगैरे फॅन नाही आहेत का? जलवा आहे हमारा. पण जर नसतील तर नक्कीच होतील. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगताना आनंद होतोय की आपले देवबाग रॉकस्टार युट्यूब चॅनलचे सदस्य 3020 झालेले आहेत. म्हणजे सबस्क्रायबर 3020 झालेले आहेत. आणि आय नो हे खूप कमी आहेत, कारण आपले जे युट्यूब चॅनल आहे ते 2 वर्ष अगोदरचं आहे. पण ठीक आहे मित्रांनो, काय नाही, आपलं करिअर वगैरे असतं ना, त्यामुळे इथे तिथे होतं. तर आम्ही आता मित्रांनो निघालो फिरण्यासाठी. आणि आम्हाला मामाने फक्त 4 वाजता बोलवलं होतं, पण आमचं झोपून गेलं तेव्हा ना. आम्ही 6:30 वाजता उठलो, संध्याकाळी 6:30 वाजता उठलो. त्यानंतर आम्ही ठरवलं हा तर चला जाऊया फिरायला. मामाने केव्हा बोलवलं होतं 4 वाजता आणि आम्ही 6:30 वाजता उठलो. काय फिरणार ना मित्रांनो, काय फिरणार. आणि वरून आम्हाला काय माहित नव्हतं कुठे जायचं, कसं जायचं. मामाने लोकेशन आम्हाला पाठवली होती, कारण मामा टाटा कंपनी आहे, तिथे मॅनेजर आहे. तिथली त्याने ऑफिसची आम्हाला लोकेशन टाकली होती. आता इथून जायचं कसं ना, हे ते केलंय. मग मामीने आम्हाला एक आयडिया दिली होती की इथे एक बस आहे, की बस येतात 5-10 मिनिटांनी अशी बस आहे तिथून. आणि तुम्हाला मित्रांनो मी सांगू इच्छितो की आम्हाला ह्या ऍपचा देखील खूप उपयोग झाला. तुम्ही फर्स्ट टाइम मुंबईमध्ये आलात आणि तुम्हाला काही माहिती नाही कुठे वगैरे जायचं, कसं जायचं असेल तर ट्रेनमधून तुम्ही जाऊ शकता हो. पण ते बाकीचे जे गल्ले वगैरे आहेत ते कुठून कसं जायचं, फक्त तुम्हाला कुठे जायचं ते नाव टाकायचं त्या ऍपमध्ये. ऍपचं नाव आहे चलो म्हणून ऍप आहे, त्या ऍपमध्ये टाकायचं नाव आणि तुम्ही तिथून जाऊ शकता. काय नाही, 10-20 रुपये आहे तिकीट फक्त, बाकी काही नाही. आणि तसेच आम्ही गेलो आणि आम्ही पोहोचलो तिथे.
तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत इकडे ऑफिसला, टाटा ऑफिसला, कारण त्याचा जयेश मामा इकडचा मॅनेजर आहे. तर आता आपण इकडनं जाणार आहोत. दही कचोरी ऑर्डर केली आहे. इकडे दही कचोरी खाऊन आपण आता जाणार आहोत फिरायला. चला मग. एक वेळ घरी आपण आलो मामाच्या, तिथे पाहुणचार केला, ठीक आहे, पण ऑफिस मध्ये कोण करतं पाहुणचार? मित्र आम्ही तिथे गेल्याच आणि मामाने आम्हाला स्प्राईट वगैरे दिलं, दही कचोरी दिलंय. आता तुम्ही म्हणाल दही कचोरी कुठे आहे? आमच्या खाण्याच्या नादात ते शूट करायचं विसरून गेलं. खाल्यानंतर आम्ही आता काय शूट करणार ना, ते काय रिकामी भांडं झालं. सोहनची वाट पाहत होतो, कारण सोहन जॉब वरून डायरेक्ट इथे येणार होता. ते आपल्यासोबत टाइम स्पेंड करण्यासाठी येणार होता. तर आम्ही त्याची वाट पाहत होतो आणि त्याची तो नंतर फायनली आला. आता आला तो ठीक आहे. आणि आता आपण जाणार कुठे ना, कारण वाजले होते 8 मित्रांनो, आणि 8 वाजता आपण कुठे फिरणार? तर मामाने एक सजेशन दिलं की आपण पब मध्ये जाऊया का. वाह क्या सीन है. ऍक्च्युली आम्ही कधीच नाही गेलो होतो. अच्छा. आणि आम्हाला सुद्धा कसं तरी वाटत होते, कारण तिथे अल्कोहोल आम्ही नाही पितो, पण आम्ही असं नाचतो ना की समोरच्याला खरोखर वाटेल की आम्ही पेऊन नाचलोय. आमची नाचण्याची एकदम एनर्जी एकदम नेक्स्ट लेवल असते ना. काय म्हणणार, पण ते नाही शक्य झालं हो. कारण पबचे सुद्धा एक वेगवेगळे रूल्स असतात की तुम्हाला माहिती असेल ऍक्च्युली, ती शूज घालून जावे लागतात. पण आमचं काय वेगळंच. आम्ही कसे गेलो होतो, चप्पल सँडल त्यामध्ये राहिलं पबचं. मग मामा बोलला आता इकडे लांब जाऊन काय फायदा नाही, कारण मामीने जेवण केलंय घरी, आणि घरी नाही गेलं तर मामा म्हणतो मामी मला खतम, त्यामुळे लवकरात लवकर आपण फिरून जाऊया. तर मामा मध्ये इकडे एक मॉल आहे, तो खूप छान आहे मॉल. आपण तिकडे जाऊया, मॉलला व्हिजिट करूया. तुझे वाट बघताय इकडे बघा, तुम्ही फेमस होणार आहात. जयसा मामा बरं आहे ना. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला मॉल? एकदम चकचकीत ना, मस्त आहे ना. तर मित्रांनो जशी एवढी लाइटिंग आहे ना मित्रांनो, जसा यांच्यानी एवढा पैसा ओतलाय ना लाइटिंग वगैरे साठी, तसं ते सुद्धा डबल यांनी वसूल करून घेणार आहेत. कारण इकडची जी प्राइस वगैरे तुम्हाला माहिती असेल मॉलची वगैरे एकदम हाय असते. जे डीमार्ट वगैरे ते मॉल वगैरे सोडून द्यावं असे मॉल सांगतोय, त्याची प्राइस खूप वगैरे हाय असते. आणि मित्रांनो कोणाला नाईट आउट आवडतं, म्हणजे रात्रीचं फिरायला आवडतं? मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला सकाळचं फिरायला आवडतं की रात्रीचं फिरायला आवडतं. नंतर मित्रांनो आम्ही गेलो थेट मॉलमध्ये, आणि मॉलमध्ये एक विषय झाला हो बघा. हा ब्रँड बघा, टीचर म्हणून ब्रँड आहे. हे बघा, हे शूज बघा, कालू काढायला घालून जाऊ शकतो. भारी आहे ना. हे बघा पर्स वगैरे बघा, हे रिअल मध्ये आहेत, ते ठेवले आहेत. हे मला आवडलं, कालू काढायला घालून जायचं.
द मोस्ट पॉप्युलर इकडे ब्रँडच कळलं नाही, डिझेल हा ब्रँड आहे बघा. नवीन नवीन बाहेरचे ब्रँड आहे बघा. दिसताना कूल दिसतंय. माझ्या गर्लफ्रेंडवर नजर नाही टाकायची. पहिला सांगतोय. बघा बिचारी टकली झाली आहे नजर लावून लावून. चुपचाप शूटिंग काढा आणि चालतं इथून. चला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हे फॉर्मल आहे बघा. नरकासूर आहे. नरकासूर हात नाही, राऊवाडीचा नरकासूर. हे का नरकासूर वाटतोय ना. एक हात बोचात घातला, एक हात बोच्यामध्ये घातलाय. मी इकडचं नाही हो, इकडचा पलीकडचा. कंटाळा आला इथे राम राम. आणि हा का म्हणतोय बोच्यात हात घातला, बोच्यात हात घातला. वास घेतो का माझ्या हातीचा वास घेतो. घे की, अरे थोडा घे की. हे बघा फोटो काढण्यासाठी आहे. झारा इथे मुलींचे कपडे सर्वात मोठा ब्रँड आहे लेडीज कपड्यांसाठी. वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला इकडच्या इंडियनचे जास्त दिसणार नाही कंपन्या. हे फोटोशूट चालू आहे. हा बघा हा नरकासूर आहे, त्याच्यामध्ये हात घातला. हे बघा कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. बोच्यात हात घातले. त्यानंतर आम्ही मॉल मध्ये फिरून आलो. आता तुम्ही म्हणणार विषय काय झाला. टेडी हो बिचाराला खूप वाईट वाटलं असेल ना. काय करणार, आमची सवय आहे ना, ती चेष्टा करायची जात नाही आमची सवय. त्यांची कोणची आणि ज्यांची ह्या व्हिडिओ मध्ये जर चेष्टा अरे कहना क्या चाहते हो चुकून झाली असेल तर मनाला लावून घेऊ नका. तर आम्ही सुद्धा ती काय चेष्टा करायची सोडणार नाही, ही गोष्ट वेगळी आहे. त्यानंतर आम्ही आलो मॉलमधून आणि मामा विचारत होता तुम्ही काय खाणार. आता मॉलमध्ये आला तर फिरायला आलात, काय खाणार काय करा. मामाने एकदा विचारलं, आम्ही सांगलं नको. मामाने दोनदा विचारलं, आम्ही सांगणार आता जेवायचं आहे ना. मामाने तिसऱ्यांदा विचारलं, आम्ही आता म्हणतो तिसऱ्यांदा विचारतोय मामा, त्याला सुद्धा वाईट वाटणार ना. त्यामुळे शुभमने म्हटलं मला सॉफ्टी पाहिजे. सोहनची एकदम रिॲक्शन सॉफ्टी. चालेल मामाने म्हणले ठीक आहे चला सॉफ्टी खाऊया. त्यानंतर सॉफ्टीसाठी परत अर्धा तास. तुम्ही पाहू शकता आता शुभम किती वेळा अर्धा तास झालाय. काय वगैरे कुठच्या आईस्क्रीम साठी जमलाय. सॉफ्टी किती बिल झाले. बिल किती झाले. 210 4 सॉफ्टीचे. आणि किती वेळ थांबलाय. खूप वेळ थांबलाय. एवढ्याच झालं भरतो इकडे अजून. ओ यार गाडी किती औसम आहे. हे जमत नाही एवढं एक्सपिरियन्स नाही भावाला. हे त्याला दे आणि सॉफ्टी घ्यायच्या आणि मग खायचं आहे. चला. आणि हे असा आहे मॉल आहे, एवढा काय हे नाही आहे. आणि ते बघा ही कंपनी आहे, ही आपल्या खेळण्याची आहे आणि प्रसिद्ध आहे इंडियामधली हॅमले. बघू शकता इथे वेगवेगळ्या म्हणजे कुठची पण तुम्ही जर टॉयज वगैरे घेतली तर सर्व प्रकारचे अवेलेबल असतात. फक्त ते महाग असतात आणि ते मोबाईल प्राईसची असतात, मोबाईलचे प्राईस. बाकी ठीक आहे सर. हे बघा सॉफ्टीचे मानकरी. पहिले सॉफ्टीचे मानकरी कसं लागतंय खाऊन जा. हे बघा हे दुसरे सॉफ्टीचे मानकरी. हे बघा हे मला देऊन त्याने खुश केलेला आहे. हे आणि ठिकाणी घेतलाय याला नको ओरिओ बिस्किट. हा सोबत सांगतो ओरिओ बिस्किट खाणार मी घरी जाऊन चाय बुडवून. हे बघा याला हवं आहे पण आता सांगत नाहीये. जयेश इकडे बघा. सारी उम्र में काय झालंय. जाऊन यायचंय काय हलका. तो मामा आहे तिकडे आमच्यासाठी सॉफ्टी वगैरे घेतोय. बघूया कशी आहे ती. हे बघा हे ठीक आहे. त्याला खाऊन बघूया, टेस्ट करून बघूया कशी लागली. ओरिओ बिस्किट ओरिओची आहे. ओरिओ बिस्किट. हो ओरिओ बिस्किट. ते वातावरण बघितल्यावर तुम्हाला अंदाज येईल की इकडच्या खाण्या वगैरेची गोष्टी वगैरेचे पैसे किती असणार ते.
तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पार्ट 1 मध्ये की चांगल्यात चांगली क्वालिटीचे कपडे व स्वस्तामध्ये कपडे तुम्हाला कुठे भेटतील. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चांगल्यात चांगली क्वालिटी व स्वस्तामध्ये कपडे कुठे भेटणार आहेत. फर्स्ट म्हणजे मित्रांनो दादर अजून देखील फेमस आहे स्वस्त कपड्यांमध्ये व चांगली क्वालिटीमध्ये. आणि त्याचप्रमाणे अजून 2 लोकेशन आहेत. मला दादरमध्ये जर नाही भेटले तर तुम्ही चर्चगेट व CST मध्ये जाऊ शकता मार्केटमध्ये. तिथे तुम्हाला चांगले कपडे व स्वस्तामध्ये देखील भेटणार आहेत. 1000 रुपयामध्ये 2 शर्ट घेण्यापेक्षा आपण जर 1000 रुपयामध्ये आपल्याला जर 4 शर्ट भेटत असतील विथ ते शर्ट मित्रांनो विथ चांगली क्वालिटी, तर आपल्याला मित्रांनो फायदाच फायदा आहे ना. आणि मित्रांनो हे जे कपडे वगैरे भेटतात ना ते ट्रेंडिंग कपडे असतात, म्हणजे फॅशन असते, न्यू फॅशनचे कपडे भेटतात, ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये भेटतात व कमी पैशामध्ये भेटतात. तर नक्की विजिट करा. आपल्याला मार्केटमध्ये भेटणार म्हणजे दादर मार्केट, CST मार्केट व चर्चगेटमध्ये एवढे तिथे तुम्हाला चांगले कपडे वगैरे भेटणार.